वसा जनसेवेचा। दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभाराविरोधात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज 10 फेब्रुवारी 2026 पासून दिव्यांग बांधवांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते। मात्र संबंधितांनी केले दुर्लक्ष व यामुळे संघटनेच्या वतीने स्मरणपत्र देण्यात येऊन रुग्णालयातील काही डॉक्टर आणि दलाल किंवा एजंट संगणमत करून पैसे घेऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वाटप करत असल्याचा खळबळजनक आरोप करत सखोल चौकशी करण्यात यावी। दिव्यांग तपासणी कक्षात पारदर्शकता राहावी यासाठी तेथे इन कॅमेरा तपासणी करण्यात यावी। कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत। चालता न येणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी पुरेशा व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात यावी। गेल्या 5 ते 10 वर्षांपासून दिव्यांग बोर्डावर ठाण मांडून बसलेल्या त्या कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची तत्काळ अदलाबदल करण्यात यावी। नवीन प्रमाणपत्रांसाठीचे ऑनलाईन अर्ज रुग्णालयातूनच मोफत भरून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। मात्र प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने दिव्यांग बांधवांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून त्यांनी आज 10 फेब्रुवारी पासून अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ केला आहे। प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पुरी यांच्या नेतृत्वात मुकेश राजपूत, सुरेश सुरोशे, सूरज जंजाड, महेंद्र मेढे, मोहम्मद निसार, मोहम्मद इक्बाल, भगवान लेनीकर, श्रीरंग सुरशे, आरिफ खान, जाफर हुसेन, सय्यद जाफर यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव उपोषणात सहभागी झाले आहेत। सिटी न्यूज। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।